नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय मराठीची कृतीपत्रिका, जिला विद्यार्थी मित्रांनो वार्षिक परीक्षा म्हणतात, सेकंड सेमेस्टर एक्झामिनेशन म्हणतात, तिची इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीची कृतीपत्रिका. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, अगदी महत्त्वाचा पेपर असणार आहे. हाच पेपर येणार आहे का हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरू करूया. विभाग एक गद्य पठित गद्य आहे विद्यार्थी मित्रांनो. पाठ्यपुस्तकावरील आधारित उतारा दिलेला असणार आहे, त्यावरती काही प्रश्न आहे. बघा आता हा उतारा दिलेला आहे, याचा लगेच स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि हे प्रश्न वाचूयात ज्याची तुम्हाला स्वतःहून उत्तर लिहायचे आहेत. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आठवेल की हा जो उतारा आलेला आहे ना, हा तुमच्या वैचारिक लेखनावरती, तुमच्या जनरल नॉलेजवरती देखील आहे. पाठ्यपुस्तकातलाच आहे तुमच्या, परंतु तुमचे जनरल म्हणजे तुम्ही जनरल नॉलेज, तुमची बौद्धिक क्षमता ही यामध्ये तपासली जाणार आहे. बघा आता खाली उताराच्या आधारित सूचनेनुसार कृती करा म्हटलेलं आहे आणि आकृती पूर्ण करा. ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य, जेव्हा तुम्ही हा पूर्ण उतारा वाचणार ना, तुम्हाला कुठेच ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य ह्या उतारात सापडणार नाही, परंतु तुम्ही जो धडा वाचलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य होतं. सो तुम्हाला जनरल नॉलेजनुसार तुम्हाला हे लिहायचं आहे. त्यानंतर आहे वाक्यातून, जनरल नॉलेजनुसार तुम्ही हे लिहा. त्यानंतर वाक्यातून मिळणारा संदेश काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि ते उतार्यातही तुम्हाला बघायला मिळून जातं. त्यानंतर कोष्टक पूर्ण करा म्हटलेलं आहे. ब्रीद वाक्यातील शब्द लिहायचे आहेत, तर याचा अर्थ आणि शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर आहे ऑलिम्पिक खेळाचा तुमच्या मते असलेला फायदा, तर इथे सोमध्ये तुम्ही काही लिहू शकता. त्यानंतर आहे पुढील उतारा वाचून सूचनांनुसार कृती करा, कोणते लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक उतारा दिलेला आहे. हा उतारा दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर. ओके, सो जाऊया पुढे, बघूयात काय प्रश्न दिलेला आहे. तर कोण ते लिहायचं आहे, ज्यामध्ये ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट झाला, कोण ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रीतमच्या छातीवर बिबला लावत असताना जोराने टाळ्या वाजवतात, तर कोण वाजवतात विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला आकृती पूर्ण करा. अनेक वर्षांनी बाईंना झालेले प्रीतमचे दर्शन लिहायचं आहे. त्यानंतर सोमत आहे, या उताऱ्यातून तुम्हाला जाणवलेला महत्त्वाचा भाव स्पष्ट करायचा आहे. आता पठित उतारा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जिथे जिथे स्क्रीनशॉट सांगतो, आपल्याला व्हिडिओ 5 मिनिटात एंड करायचा आहे, तो तुम्ही तिथे स्क्रीनशॉट घेऊन टाका. बघा हा उतारा दिला आहे, याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, वाचून घ्या तुम्ही. जाऊया पहिल्या प्रश्नावरती. प्रश्न आहे आकृतीपूर्ण कागदामध्ये प्रसंगाच्या रेखाटनात यांचा विचार होतो. कोणाचा विचार होतो विद्यार्थी मित्रांनो, ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक कादंबरी लेखनात कादंबरीकाराचे कसबपणाला का लागते. आता आहे विभाग 2 पद्य कविता आहे, कवितेवरती आधारित प्रश्न आहे. तर रणांगणा ही कविता दिलेली आहे, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती प्रश्न आहेत ती बघायचे आहेत. तर प्रश्न आहे आकृतीबंध पूर्ण करा. रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती, 2 कृती लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते, कोणाशी सांगते विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा कविता वाचणार विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्ही काय करणार, तुम्हाला याची उत्तरे सहजरित्या मिळून जाणार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, चौकटी पूर्ण करायची आहे. चौकटीमध्ये आहे आई स्वतःला यांची कन्या समजते, कोणाची कन्या समजते ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे, कोणाचे आठवावे ते लिहायचं. त्यानंतर आहे धन्यकरी माझी कुसी येई विजय होऊन पुन्हा माझ्या हाताने दुधभात बरविणं, या काव्यपंक्तींचा अर्थ स्पष्ट करायचा. त्यानंतर आहे भावसौंदर्य, कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहायच्या आहे. खालील कोणत्या एका कवितेसंबंधी कृती सोडवायची. वनवासी किंवा महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, या दोन्ही कवितेपैकी एका कवितेविषयी कृती सोडवायची आहे. प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री, कवितेचा विषय काय आहे आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहायची आहेत. आता ओळींचं रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण करण्यासाठी ओळी दिल्या आहेत, त्यांचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. विभाग 3 आहे स्थूल वाचन विद्यार्थी मित्रांनो, स्थल वाचन झालेलं आहे, थोडं करेक्शन आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवा, आकृती पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये आहे केशभूषेचे उद्देश, मुख्य उद्देश काय आहे, सामाजिक उद्देश काय आहे. आदिम लोक केसांना या गोष्टी लावत, कोणत्या लावत ते लिहायचं आहे. तुम्हाला हे पूर्णपणे लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा स्थूल वाचनाचे 6 मार्क तुम्हाला मिळतील. त्यानंतर आहे विश्वकोश पाहण्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा. त्यानंतर आहे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विश्वकोशाचा उपयोग कसा होऊ शकतो, तुमच्या शब्दांत वर्णन करा. विभाग 4 आहे भाषा अभ्यास, व्याकरण घटकांवर आधारित कृती. आता समास दिलेला आहे, तक्ता पूर्ण करा म्हटलेला आहे. सामासिक शब्द दिलेला आहे, त्याचा विग्रह आणि समास तुम्हाला लिहायचा, जसं की महाराज आणि आजन्म. त्यानंतर आहे पुढील दिलेले उदाहरणे वाचा, त्यातील भाव समजून घ्यावं, त्यातील रसांचे नाव लिहा. लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होते, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भाव समजून द्यायचं आहे. त्यानंतर आहे जे ओळींची वाक्यटी सांडू, रसांचं नाव लिहायचं, भाव समजा आणि रसांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. ओळी दिल्यात स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर वाक्यप्रचार, खालीपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचे अर्थ लिहून ते वाक्यात उपयोग करायचा आहे. कटाक्ष असणे, जीवाचा रान करणे. त्यानंतर आहे तंत्री लागणे. त्यानंतर आहे गाजावाजा होणे. काय करायचं आहे, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात प्रयोग करायचा आहे. त्यानंतर आहे भाषिक शब्दांवर आधारित कृती, शब्दसमुच्चय आहे. समानार्थी शब्द लिहायचा धरती आणि समरसाठी. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे बोलका आणि शापसाठी. त्यानंतर समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे, पाहण्यासाठी आलेले आणि सतत काम करणारा, कष्टाळू पाहण्यासाठी आलेले पाहुणे. त्यानंतर आहे पुढील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द आहे शिफारस, आता यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत.
त्यानंतर आहे गटातील अचूक शब्द ओळखून लिहायचा आहे. प्रतिनिधी आहे, चिकित्सक आहे, पुण्याई आहे, तिजोरी आहे, आशीर्वाद आहे आणि श्रेष्ठाचार आहे. अचूक म्हणजे जो करेक्ट शब्द आहे तो लिहायचा. त्यानंतर आहे विरामचिन्हांची नावे लिहा. प्रश्नचिन्ह आणि याला काय म्हणतात मला माहीत नाही. त्यानंतर आहे खालील शब्दांना कॅटेगरी म्हणजे वर्ग आणि इंडेक्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगणार. त्यानंतर आहे आता प्रश्न 5 मध्ये तुम्हाला इथून तुमचं उपयोजित लेखन आहे. यामध्ये तुम्हाला जाहिरात वाचा व पत्रलेखन करायचं आहे. तर बघा हा विषय दिला आहे, यावरती तुम्हाला पत्रलेखन द्यायचं. ही जाहिरात आणि हे 2 विषय काय, या दुकानातून शाळेसाठी एक मोबाईल घ्यायचा आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणीपत्र तयार करा किंवा सौरभ लांजेवार यांनी या दुकानातून विकत घेतलेला मोबाईल निकृष्ट दर्जाचा निघाला, तक्रारपत्र तयार करायचं आहे. आता आहे गद्य विभाग उतारा क्रमांक 3 अपठित उताराचे 1/3 जो आपण अपठित उतारा असला त्याचा 1/3 सारांश लिहायचा आहे. आता प्रश्न 5 मध्ये म्हटलेला आहे पुढील कोणतेही 2 कृती सोडवायच्या आहेत. तर बघा पहिल्यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो मुलाखत घ्यायची विषय दिला आहे तुम्हाला. त्यानंतर दुसऱ्यामध्ये वृत्तांत लिहायचा विषय दिला आहे तुम्हाला. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो कथा तयार करायची विषय दिला आहे तुम्हाला. त्यानंतर हा प्रश्न आहे की मध्ये खालीलपैकी कोणत्या एका विषयावरती निबंध लेखन करायचं आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे रस्त्यांची कैफियत आत्मकथन करा. याचा स्क्रीनशॉट घेतला का तुम्ही? होप घेतला असेल. जाऊया पुढे. आता बघा इथे तुम्हाला मुद्दा दिलेला आहे. रस्त्याची काय करायची कैफियत आत्मकथन तयार करायचं आहे. त्यानंतर पावसाळी सहल या विषयावर तुमचे मुद्दे लिहायचे आहेत. विचार घेऊन तुमचा प्रसंग लेखन करायचा आहे. आणि संगणक काळाची गरज वैचारिक लेखन करायचं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका द्वितीय सत्रासाठी अगदी हेल्पफुल असणार आहे. हा क्वेश्चन पेपर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिससाठी देण्यात येत आहे. हा 100% तुमच्या स्कूलमध्ये येईलच याची कोणत्याही प्रकारची खात्री आम्ही घेत नाही. फक्त सराव करा, चांगले मार्क्स मिळवा. आणि हा पेपर तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळाला. 2026चा आहे. कोणत्या शाळेचा आहे मी नाव तर सांगत नाही तुम्हाला. बट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं पूर्णपणे प्रॅक्टिस करायची आणि व्हिडिओ बघायला फ्रीमध्ये मिळाला. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या द्वितीय सत्रासाठी खूप खूप शुभेच्छा. मराठीच्या पेपरसाठी थांबूया व्हिडिओला इथेच. धन्यवाद.